ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल क्रमांक 7 मधील आझादनगर परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार भगवान भालेराव आणि भाजपच्या उमेदवार सुचित्रा सुधीर सिंग यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन झटापट झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात परस्पर तक्रारी दाखल केल्या असून पोलिसांनी पत्र गुन्ह्याची नोंद केली आहे. मेरा नाम धर्मेंद्र यादव है। मैं एक बीजेपी का कार्यकर्ता हूँ। मैं अपने वार्ड में झंडे और बैनर लगा रहा था, तो मैं एक के घर पे गया, उधर पूछा आंटी मैं इधर बैनर लगा दूँ? उन्होंने बोला ठीक है लगा दो। बाकी उसकी जगह छोटी थी तो हमने उधर नहीं लगाया, दूसरी जगह लगाया। तो रात को उनके घर पे जाके गामा नीलेश ये लोग ने गया, उनके घर पे उनको गाली दिया और बोला किस काय के लिए उनका बैनर और झंडा लगाए। मैंने भाजपा का झंडा लगाया था उधर, तो काय के लिए लगाए। फिर उन्होंने हमको बताया, हम आए 100 नंबर पे फ़ोन किए, अब बोले कंप्लेंट कर रहे हैं। वहाँ शॉर्टेज हुआ। फिर उसके बाद उन्होंने वैसे ही पुलिस वाले गए, तो वैसे ही वो लोग नीचे से ऊपर आए सीधा मारना स्टार्ट कर दिए। उधर सीसी कैमरा लगा, सीसी कैमरा में भी देख सकते हैं। उनके बाप ने मेरा हाथ पकड़ा था, उसके भाई ने हाथ पकड़ा था और उन लोग ने मिलके मारा। फिर मैं भाग के गया, पुलिस वाले को बुला के लेके आया। इसकी आपने एफआईआर दर्ज कराई है पुलिस स्टेशन? अभी पुलिस स्टेशन में गया था, मेडिकल के लिए अभी आया हूँ। तो अभी आपकी पुलिस प्रशासन से क्या मांग रही है? न्याय की मांग रही, वो सही है, उसकी न्याय की मांग है। मैं पैनल क्रमांक 7D से सुचित्रा सुधीर सिंह, वहाँ से मैं भारतीय जनता पार्टी की तरफ से वहाँ पे इलेक्शन लड़ रही हूँ। और आज देखिए यहाँ पे मैं आई हूँ, यहाँ पे मेरे कार्यकर्ताओं को मतलब मेरे ऊपर कार्यकर्ताओं के ऊपर हाथ छोड़ा गया है। तो ये विषय ऐसा है कि पहले वहाँ पे हमारे भारतीय जनता पार्टी के झंडे लगे हुए थे, तो जो अपोजिशन पार्टी वाले हैं उनके लोगों ने आके पहले वहाँ से झंडा उतार के फेंका। फिर हमारे लोगों ने आके, जो मेरे कार्यकर्ता थे उन्होंने आके वहाँ पे 100 नंबर पे कॉल किया। वहाँ पे बीट मार्शल आई, उनको समझाया। उनके जाने के तुरंत ही बाद जो अपोजिशन पार्टी वाले थे भगवान भालेराव के लोग, उन्होंने मेरे कार्यकर्ताओं पे हाथ उठाया। तो देखिए ये इनकी गंदी राजनीति है, ये भय वाली राजनीति है। इन्होंने अभी तक वो भय की राजनीति की है, भ्रष्टाचार वाली राजनीति की है। तो ये सोच रहे हैं कि वही बरकरार रहे। तो इन्होंने आज हमारे कार्यकर्ताओं पे ये हाथ छोड़ के ये साबित किया है कि हम इसी तरह भय पैदा करते रहेंगे। तो मैं पैनल नंबर 7 की जनता से यही गुहार लगाना चाहती हूँ कि क्या आप ऐसे ही नगर सेवक चाहते हैं क्या फिर से? और देखिए ये करने का मतलब ये है कि हमारे लोगों का मनोबल गिराना, हमें अच्छे तरीके से प्रचार नहीं करने दिया जाएगा, ये सब करने का मिसगाइड किया जाएगा। हमारे लोगों का, मेरा, सबका माइंड डिस्ट्रैक्ट किया जा रहा है। तो मैं आज पुलिस प्रशासन से यही गुहार लगाऊंगी कि कृपया आप, मैं एक महिला उम्मीदवार हूं अपने पैनल नंबर 7D से, तो मैं आज ये पुलिस प्रशासन से यही मांग करूंगी, कृपया इस नारी शक्ति को आप लोग सहयोग करें। अगर इसी तरह ये अत्याचार होते रहा तो समझिए आज तो मैं एक उम्मीदवार होते हुए झेल रही हूँ, तो ये समझिए मेरी पूरी पैनल नंबर 7 की जनता झेलेगी ये चीज। इस विषय को लेकर आप निवडणूक आयोग से मुलाकात करेंगे या इस पे आज करेंगे? जी जरूर, मैं आगे निवडणूक आयोग से भी मुलाकात करूंगी और ये विषय उनको बताऊंगी कि अगर देखिए ये गंदी राजनीति करने वाले लोग अगर इस तरीके से राजनीति करेंगे तो हमारे पैनल नंबर 7 का विकास कभी नहीं हो पाएगा। और ये नारी शक्ति, ये हम पढ़े लिखे लोग हैं, हमारे पढ़े लिखे लोगों की मानसिकता बहुत अलग होती है। दरम्यान भाजप उमेदवार सुचित्रा सुधीर सिंग यांनी केलेल्या आरोपांचे रिपाईचे उमेदवार भगवान भालेराव यांनी खंडन केले असून त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते काय म्हणाले पाहूया. काल जो प्रकार माझ्या प्रभागामध्ये झाला आहे त्या प्रभागाची वस्तुस्थिती अशी आहे का रात्री 1च्या दरम्यान सुधीर सिंग जो कुख्यात गुंड आहे, जो MPDमध्ये 4 सालपासून फरार आहे, त्यांच्या त्या धर्मपत्नी आहेत, माझी बहीण आहे ती सुचित्रा सिंग, तिने माझ्यावर आरोप केलेत का भगवान भालेराव दहशत निर्माण करतात. भगवान भालेराव गेली 14 वर्षापासून सातत्याने या भागाचा नगरसेवक म्हणून मी काम करतो आहे आणि पूर्ण उल्हासनगर शहराला माहिती आहे, माझ्या प्रभागाला माहिती आहे का कुठल्या प्रकारची माझी दहशत नाही. पुन्हा मला माझं मागच्या वेळेस मला निवडून दिलं, माझ्या 2017ला माझ्या मिसेस आणि मला निवडून दिलं, माझी 2 माणसं कमी मतांनी पडली आणि आता मी 4 मतं पुन्हा 4 लोक उभी केलेत, त्या माझ्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
तर दहशत कोणाची आहे पुऱ्या शहराला माहिती आहे. दहशत बाहेरचे गुंड कोणाकडे येतात आणि कोण त्याच्यावर हे करतं आहे हे पूर्ण शहराला माहिती आहे. तुम्ही सगळे CCTV फुटेज तपासा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल का शहरातले कुख्यात गुंड हे आमच्या आझादनगरमध्ये असतात आणि लोकांना जनतेवर दहशत निर्माण करण्याचं काम करतात. रात्री बेरात्री कोणाच्या घरात जातात, त्यांना सांगतात आम्हाला मतदान द्या अशी आदेश आहे. अशा पद्धतीची भूमिका यांची आहे. राहिला प्रश्न तिथल्या विषयाचा, तर त्या संदर्भामध्ये असं आहे का तिथे नगीना नावाचे एक गृहस्थ आहेत. त्यांना त्याचं पूर्ण नाव काय मला माहीत नाही, पण त्यांचा त्या पाण्याच्या विषयाचा प्रश्न होता. पाणी वरून येत होता सिंग डॉक्टरच्या तिकडनं आणि ते पाणी अडवण्याच्या विषयावरून वाद सुरू झाला. त्याच्या वादामध्ये 2 दिवसापासून तो वाद सुरू होता. त्याच्यामध्ये हे बाचाबाची झाली आणि हे लोक त्या नगीनाने रात्री 1 वाजता बोलवले आणि आमचा जो कार्यकर्ता आहे त्याच्याशी बाचाबाची करून त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. आता कोणी कोणाच्या घरात जर आलं, ॲक्शन झाली तर त्याची रिॲक्शन थोडी बहुत होणारच ना. अशा पद्धतीचा तो कालचा प्रकार आहे. आमची कुठली दहशत नाही. आमचे कुठले ते जी मुलं आमच्यासाठी काम करतात ती सगळी धंदेवाईक मुलं आहेत. त्यांच्यावर कुठल्याही क्रिमिनल केसेस नाहीत. त्यांच्याकडे जे माणसं आहेत ती पूर्ण तुम्ही जर संध्याकाळी बघितले तर तुम्हाला सगळे वस्तुस्थिती कळेल. आणि माझी विनंती आहे पत्रकारांना आणि पोलीस डिपार्टमेंटला, मी आज स्वतः जाऊन भेटून आलो. रात्रीही सांगितलं, मी रिजन साहेबांनाही CPनं जाऊन भेटलो, त्यांनाही ही वस्तुस्थिती समजून सांगितली. साहेब असा असा प्रकार आमच्याकडे चाललेला आहे. ज्याच्यावर 10-10, 12-12 केसेस आहेत ते खुल्याम आमच्या प्रभागामध्ये येतात आणि लोकांना एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम करतात. म्हणून हा जो झालेला प्रकार आहे तो प्रकार यांच्याचमुळे घडलेला आहे असं सामान्य जनतेला. तुम्ही आजही माझी पत्रकारांना विनंती आहे, पूर्ण प्रभागामध्ये फिरा. भगवान भालेरावची दहशत आहे का मग आमच्या सुचित्रा मॅडम ज्या आहेत त्यांच्या पतीची दहशत आहे हे लोकांना समोर समजेल. तुम्ही पती म्हणताय त्यांचं पूर्ण नाव काय आणि काय प्रकरण, कोणते गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर? सुधीर सिंगवर फार मोठे गुन्हे आहेत. त्यांना आत्ता MPDमध्ये 4 साल ते फरार आहेत. ते कुठे येतात अधूनमधून रात्री बेरात्री आणि निघून जातात. इथे दहशत जी निर्माण करतात ते निर्माण करण्याचं काम गेली अनेक वर्षापासून चालू आहे. भाजपा जिल्हाध्यक्षाचं असं म्हणणं आहे की दहशतमुक्त उल्हासनगर करायचं आहे. मग अशा प्रकारे आमच्या माझे मित्र आहेत राजेश वधारेजी, चांगले मित्र आहेत. गेली 12 सातत्याने आम्ही महानगरपालिकेमध्ये एकत्र काम करतो. पण त्यांना मला विनंती करायची आहे का तुम्ही जे तिकीटं दिल्यात ना ती तुम्ही गुन्हेगारी स्वरूपाच्याच लोकांना दिलेली आहेत. भले त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं असेल पण त्यांचा पती हा MPDमध्ये फरार आहे. म्हणजे आपण कशा पद्धतीने राजकारण करतो आहे. तर हे माझ्या मित्राला विनंती आहे का आपण भविष्यात बोलण्यापेक्षा कृतीत जर आणलं असतं तर बरं झालं असतं. निवडणुकीचे वातावरण तयार होतात 2 गटांमध्ये झटापट झाल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.